सकाळ सकाळ उठून प्री वर्कआउट बाजूला ठेवून मी रोजच्या प्रमाणे डीएम्स चेक करत होतो. तर आज फक्त एका रात्रीमध्ये खूप जास्त मेकअप बुकिंग साठी मेसेजेस आले होते. कारण खूप दिवसानंतर आपण काल टाकलेली आपल्या मेकअप आयडीला मेकअपची रील व्हायरल केली होती. पण या सर्व इन्क्वायरी मध्ये एकही बुकिंग मी कन्फर्म नाही केली, कारण इन्क्वायरी मध्ये आलेल्या सर्व डेट्स ऑलरेडी बुक्ड आहे. बाहेर मस्तपैकी पाऊस चालू होता आणि इकडे आमची जिमला जाण्याची तयारी पण चालू होती. आणि जेवढ्याच अंगातली मस्ती बाहेर आली, दोघांना एकमेकांची सेवा करण्याची इच्छा झाली. पण तुम्ही सगळे आता माझ्या कपड्यांकडे का बघत आहात? कृपया करून तुम्ही सगळे माझ्या कपड्यांना इग्नोर करा, कारण ही कपडे माझे नाईट ड्रेसची कपडे आहेत. इकडे दिदी फक्त चाष्टमस्करी मध्ये माझी केस विसरत होती, पण मी मात्र माझ्या लहानपणीच्या आठवणीमध्ये हरवून गेलो होतो, जेव्हा माझी आई माझ्या लहानपणी अशीच केस विसरत होती. लहानपणी खूप वेळा माझ्या दिदीने पण माझ्या केसांमध्ये हात घातले होते, पण ते विसरण्यासाठी नाही तर ओढण्यासाठी. असो, पण आज कळालं की बहिणीने पण केलेली हेअरस्टाईल काही वाईट नसते, त्याच्यामध्ये खूप सारं प्रेम असतं आणि खूप सारं पाणी पण असतं. आज जिम मध्ये दिदी खूप जास्त बोलबच्चन करत बसली होती, त्याच्यामुळे घरी यायला तिला आज थोडासा लेट झाला. आल्याला तिने हापिसाला नेण्यासाठी भाकरी बांधायला चालू केल्या. इकडे तिने डब्यामध्ये शिजलेले रताळ्यावर खिसलेला गुळ आणि तूप पण टाकलं होतं. 2 आठवड्या मागेच मी 500 रुपयाचा पीनट बटरचा डब्बा आणला होता आणि आता तो खतम पण होत आहे. आणि इसका कारण वैष्णवी मॅडम आहे. पण अशा गोष्टींकडे आता मी पण लक्ष देत नाहीये. जाऊ द्या म्हणतो, लिकरू एक खाऊ द्या, खाऊन खाऊन कितीच खाणार. पण असं म्हणत म्हणत लेकरांना अर्धा डब्बा कधी खालास केला असा पत्ताच लागला नाही. लिकरू हापिसाला गेलो होता आणि मी पण इकडे माझी व्हॅनिटी पॅकिंग चालू केली होती, कारण आज रात्री आपल्या जळगावसाठी निघायचं होतं. उद्याची मेकअप ऑर्डर आपली जळगाव मध्ये आहे. मुंबईमध्ये तर खूप जास्त पाऊस चालू आहे, पण क्लायंटच्या लग्नाचा हॉल जळगाव जंक्शनच्या खूप जास्त जवळ होता, त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन नव्हतं. बाकी तुम्ही सगळ्यांनी आज आपल्या चॅनलला अपलोड केलेला लॉंग ब्लॉग पाहिला का? या ब्लॉग मध्ये आम्ही थोडंसं चॅलेंज टाइप काहीतरी केलं होतं. हे सर्व ठीक आहे, पण या ब्लॉग मध्ये आमच्या आईने काही जाम कॉमेडी केली. इतकी मस्त कॉमेडी तर आम्ही दोघे मिळून पण नाही करू शकत. तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल मी कशाबद्दल बोलत आहे. बाकी यासाठी एवढंच. उद्या भेटूया जळगाव मध्ये.